नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतूसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. 22 जूनपासून तर 6 जुलैपर्यंत या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचा अहिल्यानगर जेओई अशा प्रकारे सर्च करा. जसं तुम्ही सर्च करसाल एक नंबरलाच तुमच्यासमोर वेबसाईट येईल. अहिल्यानगर ऑफिशियल वेबसाईट आहे बघा ही. यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मराठी इंग्लिश कोणतीही भाषा तुम्ही निवडू शकता. जी भाषा तुम्हाला हवी असेल ती तुम्ही निवडून घ्यायची. खाली यायचं आहे आपले सरकार सेवा केंद्र अलॉटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट 2026 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा स्टार्ट 19/6/2026 ते 30/8/2026 या कालावधीमध्ये संपूर्ण प्रोसेस ही होऊन जाणार. व्ह्यूवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही PDF येईल. आता या ठिकाणी मी झूम करतो बघा. या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कधी झाला आहे 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 या कालावधीमध्येच फॉर्म भरायचा. खाली यायचा ही वेबसाईट दिली आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटची लिंक डायरेक्ट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे त्या संदर्भात माहिती सांगितलेली. डॉक्युमेंट्स काय काय लागलेले ते सुद्धा या ठिकाणी दिलेले. व्यवस्थित आता बघून घ्यायचे आहेत आणि खाली अटी व शर्ती दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बेसिक अटी शर्ती आहेत, व्यवस्थित वाचून घ्या. मी सर्व वाचून घेतो आणि खाली येतो. कन्सर्टला टिक करा आणि नोंदणी करावरती क्लिक करायचं आहे. तुमचा मोबाईल या ठिकाणी व्हीएलएचा मोबाईल नंबर टाकायचा आणि OTP मिळवा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी या ठिकाणी OTP मिळवावरती क्लिक करतो. OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP व्हेरीफाय या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे. बघा तुमच्या मोबाईलवरती जो OTP येईल तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आता OTP आपला व्हेरीफाईड झालेला आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट OTP टाकायचा तो म्हणजे तुमचा ईमेल IDचा. तुमचा ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आणि ईमेल पाठवा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या ईमेलवरती परत एक OTP येईल तो OTP टाका आणि व्हेरीफाय करून घ्या. ईमेल आणि मोबाईल दोन्हीसुद्धा आपले व्हेरीफाय झालेले. अर्ज महानगरपालिका नगरपरिषद ग्रामपंचायत कोणत्या हद्दीत तुम्ही करणार आहात तर आपण ग्रामपंचायत हद्दीत करणार आहोत. मग तालुका कोणता आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील तुमचा तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. समोर ग्रामपंचायतीचं नाव निवडायचं आहे. नंतर खाली यायचं आहे तुमचं नाव टाकायचं. आधार कार्डाप्रमाणे नाव, वडिलाचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव या पद्धतीने तुमचं नाव टाकून द्यायचं. उमेदवाराचा रहिवासी पूर्ण पत्ता, राहणार कुठले, पोस्ट कोणता, तालुका कोणता, जिल्हा कोणता या पद्धतीने पूर्ण पत्ता टाकून द्यायचा. खाली यायचं तुमचा जिल्हा आलेला आहे. नंतर तुमची जन्मतारीख, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये निवडा. तुमचं जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते निवडून घ्यायचं आहे. खाली मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुमचा आलेला आहे. अर्जदाराचा आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर उमेदवाराचा या ठिकाणी द्यायचा आहे. आधार नंबर टाकताना कुठल्याही प्रकारची चूक होऊ द्यायची नाही. पॅन कार्डचा नंबरसुद्धा टाकताना व्यवस्थित टाकायचा आहे. पासवर्ड टाकायचा. पासवर्ड तुम्ही तुमचं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये टाकू शकता. तिथे तुमचा पासवर्ड टाकून द्या. नंतर खाली यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. होता येईल तोपर्यंत व्हाईट बॅकग्राऊंड फोटो अपलोड करा आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं. फोटो 1 MBच्या आतमध्ये अपलोड करा. खाली या डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आवश्यक कागदपत्रामध्ये तुमचा आधार कार्ड दोन्ही साईड तुम्हाला अपलोड करायचं आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड अपलोड करायचं. पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. पॅन कार्डसुद्धा व्यवस्थित क्लिअर अपलोड करायचं. व्यवस्थित सर्व माहिती दिसली पाहिजे. शैक्षणिक माहितीमध्ये तुमचं या ठिकाणी तुम्ही ग्रॅज्युएशन देऊ शकता, 12वी देऊ शकता, पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा देऊ शकता. तर आपली 12वी झाली तर 12वी सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी मार्कशीट अपलोड करतो. खाली यायचं CSC ID आहे का विचारलं तर असेल तर यस, नसेल तर नो. आपल्याकडे आहे यस. त्या ठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटर ID म्हणजे CSC ID टाकायचा आहे आणि CSCचं सर्टिफिकेट अपलोड करायचं. कसं सर्टिफिकेट आहे तर या प्रकारचं सर्टिफिकेट असतं. तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, सेंटर, तुमचा फोटो आणि या ठिकाणी तुमचा
CSC ID दिलेली असते, तो CSC ID क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं. तर मी सर्टिफिकेट अपलोड करतो. नंतर बघा, ज्या भौगोलिक क्षेत्रासाठी अर्ज करावा तेथील रहिवासी पत्ता म्हणून तुम्ही काय देऊ इच्छिता ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल. तर व्यवस्थित CSCचे डॉक्युमेंट अपलोड करतो आणि रहिवासी पुरावा म्हणून या ठिकाणी तुम्ही कोणताही डॉक्युमेंट देऊ शकता, जसं की तुमचं रेशन कार्ड असेल, तुमचं मतदान कार्ड असेल, तहसीलदारचा रहिवासी दाखला असेल, या पद्धतीने. तर मी या ठिकाणी शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड अपलोड करतो. नंतर MSc झाली असेल तर तीसुद्धा या ठिकाणी तुम्ही अपलोड करायची. तर मी अपलोड करतो आणि सबमिटवरती क्लिक करतो. सर्व डॉक्युमेंट्स आपले अपलोड झालेले आहेत का व्यवस्थित चेक करायचं आणि सबमिट पर्यावरती क्लिक करायचं. 100 रुपयाचं पेमेंट आहे, हे पेमेंट तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा ट्रान्झॅक्शन ID वगैरे व्यवस्थित सर्व दाखवले जाईल. या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही, पे नाववरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट करण्यासाठी खूप सारे ऑप्शन या ठिकाणी येतील. तुम्हाला जो ऑप्शन हवा आहे तो तुम्ही निवडू शकता. UPI असेल किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, कुठल्याही प्रकारचा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. मी UPI निवडतो. QR कोड आला आहे, स्कॅन करायचा आणि पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं. पेमेंट करायचं आहे आणि तुमच्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला भेटेल, ते प्रिंट तुमच्याकडे जमा करून ठेवायची. आता बघा, अर्जदाराची यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर ऑनलाईन अर्ज व समवेतच्या कागदपत्रांची एक प्रत छाननी कामे संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जमा करायचे. अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रत आणि सर्व झेरॉक्स तुम्हाला उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जमा करायचे छाननीसाठी. अशा प्रकारे तुमचा अर्ज भरणं